प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि हा मायनस टॅन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. आता इथे बघा प्लस टॅन स्क्वेअर आणि मायनस टॅन स्क्वेअर आलं होतं त्यामुळे ते गेट कॅन्सल झालेलं आहे आणि राहिलेलं आहे आपली फक्त 1 ही व्हॅल्यू राहिलेली आहे. म्हणजे सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर थिटा ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 1 असणार आहे. नेक्स्ट साइन स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 90 मायनस थिटा. आता साइन स्क्वेअर आपला हा फॉर्म्युला आहे साइन 90 मायनस थिटा असेल तर तो काय असतो कॉस थिटा असतो. हा फॉर्म्युला आपल्याला यामध्ये सबस्टिट्यूशन करायला लागेल. म्हणजे इथे येताना काय येईल बघा तर साइन स्क्वेअर थिटा प्लस ह्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे कॉस थिटा लिहू शकतो. म्हणजे स्क्वेअरिंग होतं त्यामुळे कॉस स्क्वेअर थिटा आलेला आहे. आता परत एक फॉर्म्युला इथं आलेला आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 आन्सर असतं. हा एक फॉर्म्युलाच आहे. ह्याचा आन्सर काय असणार आहे तुमचं 1 असणार आहे. नेक्स्ट बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा.